अकोला महानगरपालिकेच्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकेंद्रात बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता। या बिघाडाने नियोजित पाणी पुरवठा पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली, तर महानगरपालिकेने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे। महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकेंद्रामध्ये बुधवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला। या बिघाडामुळे संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जलशुद्धीकरण तसंच पंपिंग प्रक्रियेवर परिणाम झाला। महानगरपालिकेच्या माहितीनुसार बिघाडाची माहिती मिळताच तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आलं असून दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे। मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही जलकुंभ भरण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यानं पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होणार आहे। या तांत्रिक अडचणीमुळे 24 आणि 25 जून रोजी नियोजित असलेला पाणी पुरवठा आता 2 दिवस उशिराने करण्यात येणार आहे। त्यानुसार 24 जूनचा पाणी पुरवठा 26 जून रोजी तर 25 जूनचा पाणी पुरवठा 27 जून रोजी करण्यात येईल, असं महानगरपालिकेने स्पष्ट केलं। दरम्यान नागरिकांनी पाण्याची आवश्यक साठवणूक करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसंच अपव्यय टाळून महानगरपालिकेस सहकार्य करावं, असं आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलं आहे।